नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जावो. स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे की ते म्हणजे कन्यापूजन. जे मागच्या व्हिडिओमध्ये मला शेअर करायचं होतं, पण मागचा व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून मी त्याच्यात शेअर केलं नाही कन्यापूजन. तर म्हटलं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये म्हणजे दसऱ्याचा जो व्हिडिओ आहे ना, तर आपण त्याच्यामध्येच ॲड करू. तर कन्यापूजनची छान छान तयारी झाली होती बघा. मुलींसाठी मी बरंचसं काय काय जे तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी दाखवलं होतं की मुलींसाठी काय काय घेतलं आहे, फळं, त्याच्यानंतर बरंचसं सामान काय काय घेऊन आलो होतो. त्याच्यानंतर कुलदेवीची जी आपण वर्षातनं एकदा जी मानाची ओटी काढतो, वर्षातनं एकदा आपल्या कुलदेवीची, तर ती ओटी काढली होती. मग ती पण मम्मीने ओटी भरून घेतली. त्याच्यानंतर आमच्याकडे पहिल्या 5 कुमारिका आल्या होत्या. एकत्र कुमारिका अशा कधी मिळत नाहीत, तर पहिल्या 5 जणी आल्या होत्या. तर त्यांच्या पायावरनं असं मी छान कुंकवाने ते असं गोल काढतात ना, तर मी तसं काढलं आणि खूप छान छान गोड गोड कुमारिका आमच्याकडे आल्या होत्या. तर म्हटलं की जशा येत आहेत हळूहळू हळूहळू तशा तशा कुमारिका येतील. तर नंतर पण बऱ्याच कुमारिका येऊन गेल्या, पण तो आम्ही घरी नव्हतो शूटिंगसाठी, बाहेर होतो. तर म्हणून मग त्यांचं शूट राहिलं. पण ह्या 5 जणी होत्या पहिल्या. तर पहिल्या 5 जणीचं पूजन करून घेतलं. तर पहिले त्यांचे पाय धुवायचे असतात. त्याच्यानंतर मग मी त्यांच्या पायावरती जे तुम्हाला मी मगाशी दाखवलं ना की छान कुंकवाने मी गोल गोल काढत होतो. अचानक ते ऑन द स्पॉट मला आठवलं की आपण असं करूयात म्हणून. मग नंतर मग त्यांना ते आवडलं त्या मुलींना पण, आणि नंतर त्यांनी ते हातावरती पण नंतर काढून घेतलं. अगदी त्यांना मेहंदीसारखं वाटत होतं, पण ती मेहंदी नव्हती, ते कुंकू होतं. पण त्यांचे आता पाय धुवून घेतले. त्याच्यानंतर त्यांच्या पायांना हळदी कुंकू लावायचं. तर कुंकू तर ते गोल तुम्हाला माहिती आहे मी लावलं होतं, तर म्हणून फक्त मुलींच्या चरणाला मी हळद लावत होतो. तर कन्यापूजन कोणीही करू शकतं, ह्याच्यावरती पुन्हा क्रेज किंवा काही क्वेश्चन्स मला अजिबात नको आहेत. तर आता मम्मी पुढे हळदी कुंकू मुलींचं जे आहे करत होते. म्हणजे मुलींच्या पायातला मी लावलं हळदी कुंकू आणि डोक्याला मम्मीनी लावलं, आणि जे अक्षता वगैरे टाकायचे असतात ते मम्मीनी केलं. तोपर्यंत एका साईडला मी मुलींना जे वाण आणलं होतं ना मुलींसाठी, ते म्हणजे रुमाल, फळ, फुलं, कॅडबरी, त्याच्यानंतर एक मी ते तुम्हाला दाखवलं स्टेशनरीचं ते एक, त्याच्यानंतर टिकलीचं पाकीट. तर एवढं सगळं जे जे मुलींसाठी आणलं होतं, तर मग ते त्यांना दिलं. आणि मी एका साईडला तयार करत होतो आणि एका साईडला शूटिंग लावलं होतं. आणि दारातच इथे मी कॅमेरा सेट केला होता. आणि छान कन्यापूजन झालं. पहिल्या 5 जणी जरी तुम्हाला 9च्या 9 जणी मिळाल्या नाहीत, तरी तुम्ही 5 जणींना तरी कन्यापूजन हे करू शकता. तुम्हाला 5 जणी जरी अवेलेबल झाल्या नाहीत, तरी एखादी कन्या जरी तुम्हाला कुठे मिळाली तरीसुद्धा चालेल. आता काय काय भागामध्ये नाही मिळत. पहिला आम्ही चाळीत राहायचो ना, तेव्हा चाळीत खूप खूप मजा यायची कन्यापूजेला. म्हणजे माझी बहीण सगळ्यांना घेऊन यायची मम्मी. म्हणजे चाळीमध्ये खूप लहान लहान मुली असतात, अशा सोसायटीमध्ये वगैरे अजिबात नाही, थोड्याफारच असतात. तरी दरवर्षी आमच्याबरोबर 9-7 कन्या होऊन जातात. तर अशा प्रकारे आता आमचं कन्यापूजन पूर्ण झालं आहे. आणि त्याच्यानंतर हा आजचा दिवस आहे तो म्हणजे दसऱ्याचा. आणि दसऱ्याच्या तुम्हाला सर्वांना खूप 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 शुभेच्छा. तर आजच्या दिवशी तुम्हाला माहिती आहे आपण देव हलवतो. म्हणजे काय काय जण जेव्हा पानांवरती विराजमान करतात देवांना, त्याच 3दा हलवून देव आपण हलवतो आणि मग त्यांना आपण स्वच्छ करतो. त्यांचं सगळं आवरायचं असतं, त्यांचा शृंगार, त्यांचं पूजन, एवढं सगळं आपल्याला करायचं असतं. तर अगदी त्याप्रकारे मी देव हलवून घेतले, त्यांना स्वच्छ केलं, पूर्ण साफ लख्ख केल्याच्या नंतर देवघराला छान तोरण लावलं. त्यांच्यानंतर ते एक भाताचं शत लावतात ते लावलं. त्याच्यानंतर एक ते फुलाचाच एक प्रकार आहे ते लावलं, आणि गोंड्याची पानं, गोंड्याचं फूल आणि आंब्याची पानं, तर ते सगळं लावून घेतलं. आणि पूजेची अशी छान मस्त मांडणी केली. दसऱ्याची सुद्धा पूजा मी कशी मांडतो तर ते मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणारच आहे. त्या सर्वांसोबत एक दसऱ्याची छान अशी मस्त कथा शेअर करतो, थोडी जी माहिती आहे ती. तर विजयादशमी वेगवेगळ्या कारणांसाठी साजरी केली जाते आणि भारतातील उपखंडातील नेपाळ आणि भारतातील विविध प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने दसरा हा साजरा केला जातो. भारताच्या दक्षिणेकडील, पूर्वेकडील, ईशान्येकडील आणि काही उत्तरेकडील राज्यांमध्ये
विजयादशमीला दुर्गा पूजेची समाप्ती होत असते। या दिवशी देवी दुर्गाने महिषासूर या म्हशीच्या राक्षसावर विजय मिळवून धर्माचे रक्षण केले होते। उत्तर, मध्य आणि पश्चिम राज्यामध्ये या सणाला दसरा म्हणतात, तसेच याला दशहरा असे देखील म्हणतात। या प्रदेशामध्ये या सणाला रामलीलाची समाप्ती होते आणि देव रावणावर केलेला विजयाचे स्मरण केले जाते। वैकल्पिकरित्या हा सण दुर्गा देवी, सरस्वती माता सारख्या देवींच्या विविध पैलूंबद्दल आदर्श दर्शवत असतो। त्या मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचं या दिवशी अर्थात दसऱ्याच्या दिवशी विशेषतः पूजन केले जाते। या दिवशी अपराजिता देवीची सुद्धा पूजा केली जाते। दसऱ्याच्या दिवशी गावच्या सीमा ओलांडून जाण्याची प्रथा प्रचलित आहे। लोक या दिवशी परस्परांस सोनं म्हणून आपट्याची पाने देतात। सायंकाळी गावची सीमा ओलांडून ईशान्येस जायची, शमीची किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करायची, तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्थापना करायची, प्रार्थना करायची की मला विजयी कर। त्यानंतर योद्धांना शस्त्रपूजन, व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी प्रयाण व विद्यार्थ्यांनी सरस्वती पूजन करायची अशी प्रथा होती। मुले पाटीवर सरस्वतीचे प्रतिकात्मक चित्र काढून त्या पाटीची पूजा करतात। पुस्तकांची आणि वह्यांची सुद्धा दसऱ्याच्या दिवशी सरस्वती म्हणून पूजन केले जाते। एक कृतीविषयक लोकोत्सव होता। पेरलेल्या शेतातील पहिली पीक यावेळी घरात येई, त्यावेळी शेतकरी हा उत्सव करीत असत। ग्रामीण भागात शेतातील धान्याचा तुरा आपल्या फेट्यातील लावलेल्या पद्धतीने प्रचलित आहे। काही लोक ते कानात खोचतात तर काही लोक टोपीवर लावतात। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला गेलेल्या विजयादशमीला एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करतात। नवीन वाहने, वास्तू तसेच नवीन कपड्यांची किंवा सोने चांदींची खरेदी सुद्धा केली जाते। साधी सोपी जी माहिती होती दसऱ्याबद्दलची आणि विजयादशमीची, तर मी ती तुमच्या सर्वांसोबत शेअर केली। आणि आता माहिती सांगता आणि तुमच्याशी बोलता माझी पूजा देखील होत आलेली आहे। छान अशी मस्त शेवंतीची फुलं होती, वेणी होती, घट आज हलवला होता। म्हणजे जो आपण मंगळ कलश ठेवतो ना, म्हणजे असं प्रॉपर घट बसवत नाही, पण जो मंगल कलश आहे तो मी 9 दिवस हलवत नाही। तर मग तो उचलला, मग त्याचा मळवट जो भरला होता तो साफ केला स्वच्छ आणि छान नवीन पानं लावून तिथे त्याला त्याच्या स्थानावरती विराजमान केलं आणि अशा प्रकारे छान मस्त आजचं माझं पूजन झालेलं आहे। घराची छान अशी मस्त पूजा झाली आणि देवघराची पूजा झाल्याच्या नंतर आपली एकच पूजा नाही आहे, तर पुढच्या पण काही आपल्या पूजा आहेत। तर म्हणून आता मी छान सरस्वती पूजन करणार आहे। तर सरस्वती पूजन करण्याआधी तुम्हाला माहिती, आपण कुठलीही पूजा मांडतो तो आपण भूमिपूजन करतो, म्हणजे त्या जागेचा मानसन्मान करतो। तर म्हणून तिथे आपण छान स्वस्तिक काढायचं। कुठलीही तुम्ही साधीशी जरी पूजा मांडत असाल ना, तरी स्वस्तिक हे त्याच्यावर खालती काढलंच गेलं पाहिजे। तर स्वस्तिक काढलं, त्यावर हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या। त्याच्यानंतर आज मी पाठावर नव्हता, तर हा मी छोटा चौरंग मी तुम्हाला सांगितलं ना नवीन घेतला होता, तर श्रावणात मी हा नवीन चौरंग घेतला होता। तर मग मी तो तिथे ठेवला। त्याच्यानंतर मग आता आपण आपट्याच्या झाडाची आजच्या दिवशी पूजा करतो, तर ते आपट्याचं झाडचं ठेवलेलं आहे, म्हणजे तिथे थोडंसं प्रतिकात्मक। त्याच्यानंतर मग तुम्हाला शमीचं झाड मिळालं तर तुम्ही शमीचं सुद्धा झाड घेऊ शकता। तर ते मला नाही मिळालं, तर म्हणून मी ते नाही घेतलं। त्याच्यानंतर सरस्वती मातेचा फोटो ठेवला आहे। हा जो फोटो आहे ना सरस्वती मातेचा, तो खरंच मला खूप आवडतो। हा मी ना ऑनलाईन असाच बघितला होता आणि तसाच्या तसा मला छान त्याची फ्रेम मिळाली, तर मग मी तो घेतला। खूप छान आहे तो फोटो। त्याच्यानंतर मग आपली विद्या जी आपली आहे, म्हणजे आपली जी स्वामींची पुस्तकं आहेत ती, आणि आपली जी वही आहे ती, आणि पेन पेन्सिल आपण जे काही ठेवते। आणि त्याच्यानंतर मग शस्त्र, जे आपली शस्त्र असतात ना,
म्हणजे मी सुरी, कैची वगैरे असं सगळं ठेवलेलं आहे. तुमच्याकडे जे तुमची आपली शस्त्र असते, आता काय आपण कुठे युद्ध करायला जात नाही, मग आपली जी छोटी छोटी शस्त्र आहेत त्यांचंच आपण पूजन करायचं. त्याच्यानंतर श्री गणेशाय नमःचा जाप केला आणि त्याच्यानंतर सरस्वती मातेला हळदी कुंकू लावलेलं आहे. त्याच्यानंतर आपट्याच्या झाडाला हळदी कुंकू लावायचं. त्याच्यानंतर मग आपली जी विद्या आहे त्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आणि जी आपली शस्त्र जी आपण ठेवली असतील ना त्यांना हळदी कुंकू लावायचं. तर अशा प्रकारे आपण छोटीशीच मी मांडणी केली आहे. त्याच्यानंतर मग आता फुलं अर्पण करायची सरस्वती मातेला, विद्येला, म्हणजे आपण जी वही पुस्तकं ठेवलेली आहेत ना तर त्याला सुद्धा आपण फुलं अर्पण करायची. सरस्वती पूजन हे प्रामुख्याने दसऱ्याच्या दिवशीच केलं जातं. तर म्हणून मी हा फोटो घेतला. जर तुमच्याकडे मूर्ती असेल सरस्वती मातेची तर काय करायचं, ज्या जागी मी फोटो ठेवलेला आहे ना त्या जागी थोडंसं तांदळाचं आसन करायचं. पण मूर्तीला अभिषेक नक्की करा, कारण सरस्वतीचं पूजन आहे. तर मूर्तीला पंचामृताने अभिषेक करायचं, ती स्वच्छ पुसायची आणि जिथे मी फोटो ठेवला आहे तिथे थोडीशी तांदळाची रास करून त्याच्यावरती मग आपण मूर्ती विराजमान करायची. आणि लक्षात ठेवा, सफेद तांदूळ वापरायचं नाही, त्यावर थोडं तरी हळदी कुंकू नक्की घाला. बरेच जण ही गोष्ट विसरतात आणि आता कसं मला वेगवेगळ्या पूजन करण्याची अशी सवयच आहे म्हणून ते माझ्या लक्षात राहतं बरोबर की आपल्या पांढरा तांदूळ वापरायचा नाही आहे. काय काय जरा नवीन सेवेकरी असतील तर ते विसरत असतील, तर विसरायचं नाही आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. देवाचं पण काम आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर आता छान धूप, दीप, कपूर आरती एवढं सगळं छान ओवाळून घ्यायचं आणि अशा प्रकारे माझी आजची दसऱ्याची खूप छान अशी मस्त पूजा झालेली आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे आज आपण दसऱ्याच्या दिवशी ज्याला आपण वर्षभर वापरतो आणि आज त्याला खूप मान असतं, तो म्हणजे आपली सर्व घरातली जी आपली उपकरणं आहेत तर त्यांचं आजच्या दिवशी आपल्याला पूजन करायचं असतं. बघा आपली मराठी संस्कृती किती आपल्या ज्या निर्जीव गोष्टी आहेत ना त्यांचंसुद्धा पूजन करण्याची आपल्या मराठी संस्कृतीमध्ये परंपरा आहे. तर मी ती कसं करतो तर बघा, हळदी कुंकू अर्पण करायचं, त्याच्यानंतर त्याला फूल व्हायचं आणि दिव्याने ओवाळायचं. कारण आपली ज्या घरात जी उपकरणं असतात दसऱ्याच्या दिवशी आपण काही नवीन गोष्टी घेतो किंवा आपल्या घरात ऑलरेडी असतात. आता जसं की आता मी तुम्हाला दाखवलं की ते म्हणजे TV, आपला AC असेल, इंडक्शन असेल, वॉशिंग मशीन, शिलाई मशीन किंवा अशा प्रकारचं जे काही असतं तर त्यांचं आजच्या दिवशी पूजन हे झालंच पाहिजे. तर म्हणून आता छान मी पूजन करतो आहे.
तर आपण त्यांना ओवाळायचं सुद्धा आहे, कारण आज त्यांचा सुद्धा मान असतो, त्यांचे सुद्धा एक कृतज्ञता आपण व्यक्त करतो ना. तर हे असे छोटे छोट्या गोष्टी असतात कृतज्ञता व्यक्त करण्याचे. तर बघा एसीची सुद्धा एसी आपल्याला खूप छान थंडावा देते, छान रिलॅक्स फील करवते. मग तिचं सुद्धा आजच्या दिवशी पूजन करायचं. त्याच्यानंतर हे मी तुम्हाला दाखवणार नव्हतो, पण आता तात्पुरतं सांगतो की आम्ही आत्ताच नवीन रिसेंटली वॉशिंग मशीन घेतलेली आहे. तर हिचं सगळं डिटेली मी गोष्ट तुम्हाला शेअर करेन एका व्हिडिओमध्ये, पण दसऱ्याच्या निमित्ताने मी ती तुम्हाला दाखवतो आहे. तर कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. पूर्ण इन्फॉर्मेशन हिचा एक मी डिटेल व्हिडिओ करेन, तर त्याच्यात मी शेअर करेन. तर तिचंसुद्धा आज पूजन केलं. आत्ताच मी रिसेंटली तिला घेतलेली आहे, अगदी 2 दिवस झालेले आहेत. तर छान मस्त आहे, तिचे फीचर्स खूप छान आहेत. तर ती पण मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत लवकरच हिचं डिटेली सगळं. त्याच्यानंतर आणखीन सगळ्यात महत्त्वाचं की तो म्हणजे आमचा लॅपटॉप. म्हणजे जास्त करून हा मला यूज होत नाही, मानविताच वापरते, तिचंच कॉलेजचे वगैरे कामं असतात. तर पण त्याच्यावरती अभ्यासही होत असतो, कधी मला हवं असेल तर मी यूज करतो. तर असा तो आमचा लॅपटॉप आहे. तो पण नवीनच आहे, अगदी दीड एक वर्ष होऊन गेलं असेल. तर त्याचंसुद्धा म्हणजे त्याचा पहिला दसरा असेल हा म्हणजे लॅपटॉपचा. तर त्याचंसुद्धा आज पूजन करून घेतलेलं आहे. होता आजचा आपला दसऱ्याचा व्लॉग. तर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या खूप 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 शुभेच्छा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.